धंदा नाही तर कंपनीचं समज निघालं ह्याच्यावर जगत होतो की पहिल्यापासून जसं लग्न झालं तसं हीच काम आम्हाला उद्या आम्हाला काय शेत आहे का वाडी आहे का काय आम्हाला बंगला बिगला काही नको पण नुसतं 4 पत्र्याची खोली जरी असली तरी आम्हाला समाधान आहे. शिक्षण काय नाही अंगठा बाजूलाच आहे. शाळातच घातल्या नाही 12 खेडी पहिलं फिरायची आई बापाची गरिबी यात्रा पुष्यगाव मायनी खरसुंडी मसवड पिलीव मसवड मध्ये इंदिरा गांधी वारली होती ना तेव्हा ती चौकडी बसवत्या तिथे तेव्हापासून इथं आलेले आहे 50 की 60 वर्ष झालं 60 वर्ष झालं बाजार तळावर राहिलेलं पत्रकार भवानीच्या शेजारी माहेर अकलूज की पहिल्यापासून जसं लग्न झालं तसं हीच काम आम्हाला उद्या इळ खुरपी कुराडी अवजड फारुळ ट्रॅक्टरच्या पासा परत कुराडी इळ खुरपायचं खुरपी तव कढई धावडी लहू ही समजा शेतकऱ्याचं काम आमच्याकडेच असते आई वडील बी हीच आम्हाला काम दुसरा रोजगारच नाही आमचंच काम आम्हाला यात्रा पुष्यगाव मायनी खरसुंडी मसवड पिलीव आम्हाला काय शेत नाही वाडी नाही काय नाही आमचा उद्या कामाला काय नाही आम्ही केलंच नाही ना तसलं हे आपलं घरमाल करायचं बाजाराला पळायचं विकायचं तसलं आम्ही केलंच नाही की व्यापाऱ्याला माल घालायचा इळ खुरपी शेतकऱ्याला द्यायचं शिक्षण काय नाही अंगठा बाजूलाच आहे आपण शाळातच घातल्या नाही 12 खेडी पहिलं फिरायची आई बापाची गरिबी शिक्षण काय नाही ही शिक्षण म्हणायचं लोखंड बडवायचं इळ खुरपी बडवायचं अति शिक्षण लावलं आई बापाचं बी तसंच आणि आमचं बी तसंच आम्ही मदतीला गेलो नाही कष्ट केलं आतापर्यंत शासनापासून सांगितलं बी नाही कळवलं बी नाही पण इथनं आता आम्हाला कुठे बी घर हातभर जागा दिला पत्र्याचं जरी ठोकले तरी आम्हाला समाधान वाटते आम्हाला बंगला बिगला काही नको पण नुसतं 4 पत्र्याची खोली जरी असली तरी आम्हाला समाधान आहे मानदेशीच्या माग राहायला मी आहे काम नाही धंदा नाही तर कंपनीचं समज निघालं ह्याच्यावर जगत होतो तर कंपनीचं समज निघाला आता अवजड निघालं समज निघालं आहे ते खुरप निघालं इळ निघालं आम्ही काय करून खायचं पहिलं खपत होतं 10 दुकानं चालत होते आता चलना झाले कंपनीनं काढलंय समज ते इळ खुरपी आमच्या धंद्यावर पाणी पडलं ना ते आमच्या धंद्यानं आता मारच खाल्ला ना हा तर याच्यावर जो वाद्य आहे आमचा इळ खुरप्यावर कंपनीचं समजा आला कटाळून गेलं पण शेवटला आमचं इळ खुरप न्या लागले शेतकरी चलत नाही म्हणून ही खुरपी फिरपी निघाले ते रात्रीचे इळ पहिलं पाट्याचं होतं कांचं होतं ते नेत होते कुराडी पाट्याच्या नेत होते पण आता इथनं कंपनी निघाली आता फिरून गिरायक आमच्याकडे बोलवून न्याते ती खुरपी इळ समजा निघालं धावडी लहू तवा कढई मेंढीची कढई फोडणी द्यायची कढई ती बनवून आमचं ती वस्तू खात्रीशीर घेते ते ना बाया माणसं एकदा खात्री पटली की तर फिरून येते ती नेते ती बडवतो आम्ही इळ खुरपे घरानं हातानं बडवतो खास ती गंज लागून ये तांबारा लागून ये चांगलं राहावं ती तव ते निघावं धावडी लहू तवा म्हणतात त्याला पोलादी ती बडवतो आम्ही माया नेते त्या येऊन फोनवर नेते ती फोनवर त्याच्यात चांगलं असतंय ना खाल्लेलं बीपी वाढत नाही काय होत नाही लहू मध्ये पहिल्यापासून खात होतो उलतान्यावर फोडणी देत होतो ते पहिलीच वस्तू आपल्याला वाया नेते त्या माहिती आहे ते जुनी आहे ते तेवढंच आमचा उद्या काय आम्हाला काय शेत आहे का वाडी आहे का काय करायचं जेव्हा शेतकऱ्याचं काम याचं तेव्हा आम्ही 4 रुपयाचं करायचं तेव्हा आमचं पोट पाणी चूल भागायचं चिपटा असतंय मापटा असतंय कोळवा असतंय ट्रॅक्टरच्या पासा ती पासा सुद्धा आता ट्रॅक्टर निघाले म्हणून मार खाल्ला ना आमच्या इकडं ट्रॅक्टरचं कंपनीचं समज निघालं त्या कंपनीकडे बी येतंय आपल्या शेवटाला पहिलं येत होतं आम्हाला पहिलं नव्हतं तेव्हा इळ खुरपी कंपनीनं काढलं नव्हतं तेव्हा आम्ही 10 वाजत होते आम्हाला जेवायला संध्याकाळ पण आता निघाले 4कडे फिरते ते बसला दाताचं पाणी गिळत काय इलाज नाही त्याचा करायचं आपलं बारीक सुरीक बाया नेत्या त्या ओळखी पाळखीच्या त्यात वस्तू चांगली देता बनवून शेतकऱ्याला तरी काय शेतकऱ्या पैसे आहे तर आपल्या पैसे आहे शेतकऱ्या पैसे नाही तर आपल्या पैसे कशाला येतात शेतकरी मुलं मला
6 मुली होत्या, 5 मुलं होती. आता सध्याला 12 नातू आहे ते. 5 एका लिकीला 5 पोरं, दुसऱ्या लिकीला 3 मुली 1 मुलगा, आणि दुसऱ्याला लेकाला 2 मुलं आहे ती थोरल्या. ते वारले. थोरला लेक वारला बाबा, दुसरा वारला, तिसरा वारला, 1 मुलगी वारली. आता 5 मुली आणि 2 मुलं आहे ते. जरा डोळ्याला आता दिसेना हे लोखंड बडवायचं. लोखंड पहिलं बडवत होतो दनादन, पण आता जरा डोळ्याला अंधारे आले, पडदा आल्यात, म्हणून त्याच्यामुळं जरा झालं इकडे जायचं तिकडे यायचं. हाय तेव्हा द्या करून खायचं, घरदार आपल्याला केल्याशिवाय मार्ग नाही. आपल्या बोलल्या बाया तर बोलत्याला आया बाया, आपल्या कष्टाला फळ असतंय. कष्ट केल्याशिवाय सर्ग दिसत नसतोय ना. बसून तरी असं काय करायचं, खायचं काय, आपली चूल कवा चालू व्हायची. किती जरी म्हणलं तरी आई तर कोण द्या लागलंय बाबा आपल्याला. हात चालू तर चलन चालू असतंय. चलनशाही काय खरं आहे का? 1 रुपया नसतं तर चूल पेटवायची बंद पडते, काडी पिटी नसली तर. वड्याचाच आपला जन्म त्याच्यात लावला. वड्यात हे लोखंड बडवण करून खावा म्हणून वड्या दिलाय आपल्याला, तर करायचं का? हे कसं कसं जगायचं म्हणून आपली पोटाची व्यवस्था कशी होईल ती आपल्याला विचार पडला ना. मोठा विचार पडला असता. उद्या आपल्याला दुःख आहे, सुख आहे, हार तर आहे. जेव्हा 4 आया बायाला एकावत हवा आपली चूल चालू. काय काम धंदे काय आपल्याला आता काय होतंय का? नाही. आपलं हाय तेच वादे आपण ठेवलेला असतोय ना.